कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। नाही, हे शक्यच नाही। अधिपतींनी माझा नंबर ब्लॉक करणं शक्यच नाहीये। उगाच उगाच काहीतरी सांगू नका तुम्ही मला। काय पण कशाला सांगू ग? जे हाय तेच सांगायले म्या। तू जेव्हा हे घर सोडून गेलीस का नाही, तवा तवा अधिपती मला म्हणले, बरं झालं डोसक्याचा ताप निघून गेला। सारखं आपल्या शिक्षणाची टिमकी वाजवत होत्या, असं बोला तसं बोला, सारखं अभ्यास अभ्यास अभ्यास। आणि काय ग शिक्षणाची बुनबुन बुनबुन। आता हे काय वय आहे का शिक्षणाचं? उगाच लोकांसमोर हसं करत होती ही बाई। ते म्हणले का आता त्या गेल्या नव घरला त्यांच्या, मग शिक्षण बी गेलं उडत। त्यांनी काय केलं माहितीये? त्यांनी त्यांची वह्या पुस्तकं फेकून दिली, फेकून। नाही, अधिपती हे करणं शक्यच नाहीये। ते नाही करणार असं। अधिपती काय काय करू शकतात हे आम्हाला चांगलंच ठाव आहे। अहो पण स्वेच्छेने शिक्षण सुरू केलं त्यांनी, असं का करतील ते? तुम्ही जबरदस्ती केली, सारखी आपली बुनबुन बुनबुन, म्हणून ते हो म्हणले। आणि ते शिकले नाहीत, शिकण्याचं नाटक केलं। त्यांना असं वाटलं की 4 दिवस तुमची नाटकं चालतील, नात्याची नवलाई असते नाही का, म्हणून ते हो म्हणले। पण पुढे जाऊन त्यांच्या लक्षात आलं ना, त्यांना शिक्षण पाहिजे ना शिकवणारी। भुवनेश्वरी मॅडम प्लीज असं नका ना बोलू। आमच्या बोलण्यानं काय होतंय हो? अधिपती बोलू शकत नाहीत मास्तरीनबाईं पुढं, त्यामुळे आमच्याकडं मन मोकळं करतात ते। मला नाही वाटत असं। तुला अजून कळलं नाही का ग मास्तरने? काय नाही कळलं? हेच की त्यांच्यासाठी कोण महत्वाचं आहे ते। तुम्ही घरात राहिला नाही यानं त्यांना काय बी फरक पडला नाही, पण त्यांनी आम्हाला घराबाहेर जाऊ दिलं नाही, यातच समजा आलं नाही का? माणूस काय बोलतो त्याच्यापेक्षा माणूस काय वागतो याच्यावरनं सगळं समजून घ्यावं। हे तुम्हाला अजून बी कळलं नसेल मास्तरीनबाई, तर येडी म्हणावं लागलं हो तुम्हाला। मॅडम अहो तुमच्याबद्दल वाटतं त्यांना आणि वाटणारच, पण अक्षराबद्दल पण ओढ आहे त्यांच्या मनात, म्हणून तर ते आले होते ना घरी। भेटायचं होतं अक्षराला त्यांना। हे आम्ही पाठवलं होतं त्यासनी लाज खातर। हे नाहीच म्हणत होते, पण आम्ही म्हणलं उगा लोकांना बोलायला जागा द्यायला नको म्हणून ते आलते। पण आम्हासनी सांगा, भेटले का यांना? फोन केला का यांना? एखादी चिठ्ठी चपाटी तरी पाठवली का? नाही ना व। आणि काय हो मास्तरीनबाई, तुम्हाला ते भेटायला आले म्हणजे काय सगळा राग गेला, सगळं आलबेले असा त्याचा अर्थ होतो काय? नाही ना व। आणि तुम्ही काय बोलल्या होत्या? आम्ही जर का या घरात राहिलो तर तुम्ही या घरात राहणार नाही। मग आता काय झालं? बदलला विचार? का आलो तुम्ही परत? याई राग मानू नका, पण तुमच्या लेकीचा विचार काही स्थिर नाही। हा, गटकेत एक गटकेत दुसरं असं कुठं होतंय काय? लई चंचल आहे तुमची लेक। बाईच्या जातीला असं धर सोड करून चालत नाही, माणसाने कसं रिस्पेक्ट ठेवायला पाहिजे। हा, आमच्या अधिपतींचं असं नाही, त्यांचा कसा एक कलमी कार्यक्रम। ते लग्नाच्या आधी काय म्हणले होते, काय बी झालं तरी आम्ही आई साहेबांना सोडणार नाही, अजूनही त्याच्यावर ते कायम आहेत। पण मास्तरीनबाई तुमचं कसं आहे, कधी असं तर कधी तसं। आमच्या अधिपतीनं असं वागून चालत नाही। आता ते तुमच्या मोर काही बोलत नाहीत, बोलणार पण नाहीत, काय त्यांचा स्वभाव नाही तसा। सुरुवातीला लई सहन केलं त्यांनी, पण काय हळूहळू त्यासनी तुमचं खरं रूप कळायला लागलं। जेवढ्या साध्या भोळ्या वाटत्या का नाही तुम्ही, तसं तुम्ही नाही। त्यांचं पण मन उडालो की हो। आम्ही नग म्हणत असताना त्यांनी तुमच्याशी लग्न केलं का नाही? मग आता बायको चांगली नाही कोणत्या तोंडाने सांगणार होते आमासनी? पण पोरी
तू आता त्यांचा अंत बघू नगस. आमचा पोरगा जुळलं तर सूत नाही तर भूत आहे. शाने असाल तर पोरीला घेऊन परत जावा. जावा जावा जावा. ताई इथे माहेरी आली आणि तिला तुमच्या घरी यायची अजिबात इच्छा नाहीये. ठरलंय तिचं. जीजू हा ठीक आहात ना तुम्ही? हा जीजू मी जे सांगितले त्याचं प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. कसं आहे ताईचा स्वभावच असा आहे. तिला ना ॲडजस्टमेंट करता येत नाही आणि अगदी लहानपणापासून आहे तिचं. तिला कोणी इग्नोर केलं ना की तिला खूप राग येतो. म्हणजे लहानपणी आईबाबांनी माझे थोडे जरी लाड केले तरी तिला राग यायचा. सतत लोकांनी तिच्या मागे मागे करावं असं वाटतं तिला. तिला सगळ्या जगाला दाखवून द्यायचं असतं की तीच बेस्ट आहे, तीच कशी हुशार आहे. अख्ख्या जगाने तिच्या मागे मागे करावं असं वाटतं तिला. आता आमच्या घरात तर तिला कोणी इग्नोर करतच नाही आणि शाळेतही सगळे अक्षरा मॅडम करून तिला महत्त्व देतातच ना. पण तुमच्या घरात तसं नाहीये ना. सगळं महत्त्व भुवनेश्वरी मॅडम नाही आणि ते साहजिकच आहे. पण ताईला ते आवडत नाही ना. भुवनेश्वरी मॅडमना एवढा मान मिळतो, तुमचं त्यांच्यावर एवढं प्रेम आहे, हे ताईला सहन नाही होत. तुम्हाला माहीत नसेल तुमचे बाबा भुवनेश्वरी मॅडम बरोबर लग्न करायला तयार झाले होते. तेव्हा ताई खूप चिडली त्यांच्यावर, खूप काही काही बोलली त्यांना. ताई हेही म्हणाली की जर त्यांनी भुवनेश्वरी मॅडम बरोबर लग्न केलं तर ताई तुम्हाला सोडेल. इथे कारस्थान चालू आहे अधिपती. अक्षरा काय होत आहे? यांना ओळखले, मला सगळं कळलं अधिपती. या भुवनेश्वरी मॅडमच आहेत. मला सत्ता हवी होती ना, म्हणून तर तुम्ही बाबांशी लग्न करताय. तुम्हाला आता बाबांना नमवायचंय, त्यांना झुकवायचंय. लोकांच्या घरात घुसून खोटं बोलून बळजबरीनं लग्न पत्रात पाडून घेणं हे शोभतं का सुसंस्कृत स्त्रियांना? चारुलता म्हणून या घरात आलात तुम्ही, पण आता भुवनेश्वरी म्हणून हातात बेड्या ठोकून थेट तुरुंगात जाल. जीजू जीजू काय झालं? काय नाही. तुम्हाला आवडत नाहीये का मी जे बोलतेय ते? नाही नाही आवडत. नाही आवडत. मग ताई जे वागतेय ते आवडतंय तुम्हाला? झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.